एका मातीच्या ढिगामध्ये प्रेम, श्रद्धा आणि आठवणी मिसळतात तेव्हा जन्म घेतो तो आपला बाप्पा. जगाला आकार देणारा स्वतः आकार घेतोय. लवकरच तो आपल्या भेटीला येतोय. नमस्कार, मी मयुरी देवरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते जय महाराष्ट्राच्या बाप्पा स्पेशल सेगमेंटमध्ये. गणपती बाप्पा, गणेश, गणू, विघ्नहर्ता, सुखहर्ता अशी त्याची अनेक नावं. लहानग्यांसाठी तो त्यांचा बेस्ट फ्रेंड गणेशा असतो, तर मोठ्यांसाठी विघ्न हरणारा विघ्नहर्ता. बाप्पा हा सर्वांचाच फेवरेट असतो आणि बाप्पा म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी आठवतो तो मुंबईचा गणेश उत्सव. मोदक, ढोल ताशे, बाप्पाची स्वागत मिरवणूक आणि मुंबईकरांचं खूप सारं प्रेम. आणि लवकरच आपला लाडका बाप्पा आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. त्याच्या स्वागतासाठी मुंबई नटते, सजते आणि पूर्ण जल्लोषात त्याच्या स्वागतासाठी तयार होते. गणपती बाप्पा मोरया या घोषणेतूनच सगळं काही सुरू होतं. महाराष्ट्राच्या रंगात भिनलेला हा उत्सव म्हणजे भक्ती, भाव आणि बंध जपणारी एक सोनेरी परंपरा. गणरायाचं आगमन ही केवळ एक धार्मिक घटना नसून ती घराघरामधील प्रेम, श्रद्धा आणि आशेचा एक उत्सव आहे. गणपती हे बुद्धीचं, समाजाचे अडथळे दूर करणारं आणि शुभारंभाचं दैवत मानले जाते. त्यामुळे कोणतीही शुभ गोष्ट करण्यापूर्वी प्रथम गणपतीचे पूजन केले जाते. गणेश उत्सव हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय आणि व्यापकपणे साजरा केला जाणारा सण आहे. गणपती बाप्पाचं आगमन म्हणजे विघ्नहर्त्याचं स्वागत, गोड आठवणींचं पूजन आणि आपल्या माणसातील जवळीक वाढवण्याचा एक सुवर्ण क्षण. ऑगस्ट महिना सुरू झाला की मुंबईत एक वेगळीच धावपळ सुरू होते. कारण सगळ्यांच्या मनात येतो तो एकच विचार, आपला लाडका बाप्पा येणार. चाळी, सोसायट्या, गल्लीबोळात सुरू होते मोठी तयारी. या तयारीत केवळ हार, मंडप आणि रोषणाई नसते, असते ती आपल्या माणसाची एकजूट, प्रेम आणि प्रत्येक मनात असणारी बाप्पाबद्दलची ओढ. यंदा इको फ्रेंडली मूर्तींना मोठा प्रतिसाद मिळत आहे. शाडू माती, नैसर्गिक रंग, विघटनक्षम सजावट या सर्व गोष्टी पर्यावरण रक्षणाचं भान जागवत आहेत. बाप्पा वर्षातून एकदाच येतात. ते येतात आठवणी देण्यासाठी, मन जोडण्यासाठी. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी कुठपर्यंत आली आहे हे जाणून घेऊयात कलाकार मिलिंद जंगम उर्फ गिरगावचे लाडके मिलिंद सरांकडून. सर, काय सांगाल, कशी आगमनाची तयारी चालू आहे आणि थोडेच दिवस राहिलेत, अगदी बोटांवर मोजण्या इतके. काय सांगाल, उत्साह खूप आहे. नमस्कार, गणपती बाप्पा मोरया. मी गिरगावचा लाडका मिलिंद श्री स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप. ताईंना मला सांगायला आवडेल, आता आम्ही जस्ट सिद्धेश दिगोळे मूर्तिकार यांच्या कारखान्यात आहे, परेल वर्कशॉपला. आता आम्ही सुरतचा गणपती मल्हारी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या बाप्पाच्या आगमनासाठी आम्ही आलेलो आहे. जल्लोषात जय घोषात तो गणपती बाप्पा निघणार आहे. खरं सांगायचं बोललं, आमची जे स्वामी समर्थ म्युझिकल ग्रुप, आज माझ्याबरोबर माझी सगळे टीम आहेत, म्हणजे सगळे सिनियर ज्युनियर कलाकार आहेत. आमच्याबरोबर संतोष दादा, संतोष कांबळी पण आहेत मूर्तिकार. हा हा त्यांचा भाऊ. तर आमची जी कला आहे ना, कच्ची डोलची, ते वादक आहे ना, खरं तर गोविंदापासून चालू होतं, पण ह्यावेळी काही आगमन लवकर आहे, गणपती बाप्पा लवकर आलेत. तर आज हे मुंबईतलं पहिलं दुसरं आगमन आहे. त्या आगमनासाठी मी आणि माझी टीम आलेले आहे, स्वामी समर्थ म्युझिकल बँजो ग्रुप गिरगाव वडाळा. आणि मला जेव्हा बाप्पा निघतात तेव्हा आम्ही कलाकारांना आम्हाला एक स्फूर्ती येते. आणि जे माझे रसिक बांधव आहेत, जे मुंबईतले महाराष्ट्रातले गणेश भक्त आहेत, तो हाच क्षण लोक ह्या क्षणाची वाट बघतायत की बाबा बाप्पा कधी येत आहेत आणि आम्हाला मिलिंद दादाचं वादन कधी ऐकायला मिळेल आणि आमच्या अंगामध्ये एक जल्लोष येईल. ही आमची एक मराठी लोकांची एक आमची हिंदू संस्कृती आहे, ती आम्ही जपतोय आणि पुढे जपणार. नक्कीच मिलिंदजी, आपण बघू शकतो की बाप्पाचं स्वागत असो, त्याची विसर्जन मिरवणूक असो, ढोलताशेवाले हे नेहमीच त्यांची प्रमुख भूमिका गाजवतात. आणि लवकरच त्यांच्या जीवनावर एक बायोपिक येणार आहे, त्या संदर्भात देखील त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊया. मिल मजुरांचा मुलगा आणि एक झोपडपट्टी स्लम एरियात जन्मलेला मुलगा, त्याच्या जीवनावर परमेश्वर एवढी कृपा करेल ही मी माझ्या आयुष्यात विचार पण केला नव्हता. पण खरोखरच परमेश्वरच्या आशीर्वादाने, देवाच्या आशीर्वादाने, बाप्पाच्या आशीर्वादाने
माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, तुम्ही सगळे माझे मुंबईतले सगळे गणेश भक्त बहीण भाव, माझे कलाकार, माझे मूर्तिकार आणि तुमच्या पुऱ्या महाराष्ट्राचा जे माझे रसिक मायबाप आहेत, त्या सर्वांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचलो की मी विचारही केला नव्हता की माझ्या जीवनात 2.5 तासाची मूवी येईल, 2.5 तासाचा चित्रपट येईल, 2 वर्ष पिक्चर लेट झालेलं आहे. तर मित्र, महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला सांगतो, मी तुमचा मुलगा समजून, भाऊ समजून, माझा चित्रपट जवळच्या मराठी थिएटरमध्ये, सगळ्या थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. तर महाराष्ट्रातली म्हणजे सगळ्या जे बांधव आहेत सगळ्या धर्माचे, मग ते मराठी असू दे, गुजराती असू दे, उत्तर भारतीय असू दे, पंजाबी असू दे, गुजराती असू दे, साऊथ इंडियन असू दे, या सर्वांनी माझा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. नक्कीच मिलिंदजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी देखील जय महाराष्ट्र टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात ही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 साली पुण्यामध्ये केली. त्या काळात ब्रिटिश सरकार भारतीयांना एकत्र येण्यापासून बंदी घालत असे. त्यामुळे टिळकांनी धार्मिक सणाचा वापर सामाजिक आणि राजकीय एकतेसाठी केला. गणपती उत्सवाचे रूपांतर सामाजिक जागृतीसाठी करण्यात आले. विविध जाती, पंथ, वर्ग यांना एकत्र आणण्याचे माध्यम म्हणून हा सण उपयोगी ठरला. 19व्या आणि 20व्या शतकात गणेशोत्सव पुण्याप्रमाणेच मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक या शहरांमध्ये देखील सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार झाला. हळूहळू महाराष्ट्राच्या अनेक खेड्यापाड्यातही सार्वजनिक मंडळे स्थापन झाली. विसर्जन मिरवणूक, ढोल ताशा, लेझिम, देखावे यामुळे हा उत्सव अतिशय लोकप्रिय झाला. आणि आता तर या सणाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून देखील सन्मानित केले गेले आहे. गणेशोत्सव जवळ आला की कलाकारांच्या हातात चैतन्य स्फुरते. मातीतून निर्माण होणारी ही देवतेची प्रतिमा म्हणजे श्रद्धा, कौशल्य आणि समर्पण यांचा संगम आहे. मूर्ती बनवण्याची प्रक्रिया ही केवळ एक कला नाही, ती एक आध्यात्मिक साधना आहे. हे आहेत मुंबईतील परळमधील कलागंध मूर्तिकला कार्यशाळा. इथे गेल्या अनेक महिन्यापासून बाप्पाची मूर्ती साकार होत आहे. गणपतीची मूर्ती ही प्रत्येक मूर्तिकारासाठी एक भावनिक नातं असतं. हा चेहरा, ही सोंड, डोळ्यातला तो शांत भाव सगळं अगदी हळूवारपणे घडवावं लागतं. गणेशोत्सव म्हटल्यावरती जेव्हा बाप्पा आपल्या घरी येतो तेव्हा आपल्याला तर खूप उत्सुकता असते. आपण आवडीने कारखान्यामध्ये त्याला घ्यायला येतो. आपला बाप्पा कोणता, त्याचं कलरिंग कसं झालंय, त्याला शिल्पकार कोण होते आणि अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात असतात. मात्र एवढे दिवस त्या मूर्ती बरोबर घालवणारे मूर्तिकार, त्यांच्या मनातल्या भावना काय असतील बरं, जेव्हा ते त्यांची मूर्ती कोणीतरी दुसरी घेऊन जातं. आपण जाणून घेऊयात मूर्तिकार सुशांत पोहेकर सरांचं. सर, अंतिम टप्प्यात तयारी आहे. मी बघू शकते की किती धावपळ चालू आहे. तुमची काय भावना आहे? नमस्कार, मी मूर्तिकार सुशांत पोहेकर. गणपती हे काही दिवसावरती आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या मूर्तिकारांची धावपळ चालू आहे भरपूर बऱ्या प्रमाणात, कारण की दिवस कमी राहिले आहेत. परमिशन लेट मिळाले. सरकारने आम्हाला सहकार्य केलेलं आहे POPच्या मूर्त्या घडवण्यासाठी आणि त्याकरता आमचं थोडंफार कमी वेळेत आम्ही जास्तीत जास्त मूर्त्या प्रत्येक मंडळाला घरपोच पोहोचतील, प्रत्येक मंडळांना मूर्त्या मिळतील, त्याकरता आम्ही रात्री दिवस रात्र करून माझे सहकारी, माझे काका, माझे फॅमिली मेंबर हे सगळे मिळून आम्ही एकत्र मिळून हे मूर्ती घडवण्याचं काम करतोय. अर्थातच जेव्हा तुम्ही मूर्ती एखादी घडवता, अशा अनेक मूर्त्या तुम्ही तुमच्या घडवतात, तुमच्या हातून घडतात. पण जेव्हा मूर्त्या बाप्पा कारखान्यातून जातात तेव्हा तुमची काय भावना असते? कारण की एवढे रात्रंदिवस तुम्ही त्या मूर्ती बरोबर घालवता. जेव्हा आपण घडवलेली मूर्ती, आपण साकार केलेली मूर्ती कारखान्यातून बाहेर पडते तेव्हा मनाला कुठेतरी वाईट वाटतं. कसं आहे माहितीये, मूर्ती ही घडवताना सुरुवात जी आम्ही श्री गणेशा करतो बाप्पाचं, तर त्यावेळी आहे ना एक उत्सुकता फार असते. पण मंडळाची जेव्हा मूर्ती पूर्णपणे तयार होते आणि जेव्हा ती निघते आणि जेव्हा बाहेर येते मंडळाच्या ट्रॉलीवरती, मंडळाच्या ट्रकवरती, तेव्हा ती आनंद असतो. पण ते एक दुःख पण असते की ती जागा खाली झाली, ती पोकळी कोण भरून काढेल परत, त्याकरता परत पुढच्या वर्षी वाट बघावं लागतं. त्याकरता मनात अशी दुःख होतात, नाही असं नाहीये, पण एक आनंद पण होतो की छान आपण काम केलं दिसतंय, लोकांकडे जातंय, बाप्पा पूजा होतीये छानपैकी. अशा प्रकारे तुमचे अविरत कार्य असंच चालू राहू देत. तुम्ही तुमचं काम करा. धन्यवाद आमच्याशी साधलेल्या संवादाबद्दल. नमस्कार. जय गणेश.
फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर देखील बाप्पाच्या आगमनाचं वेड प्रत्येकालाच असतं. पण घराघरात येणाऱ्या बाप्पाची आणि मंडळात विराजमान होणाऱ्या बाप्पाची सुरुवात कुठून होते? मातीपासून घडणारी ही मूर्ती केवळ कलाकृती नसून ती भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा एक संगम आहे. जेव्हा मातीमध्ये ओलावा मिसळतो तेव्हा साचे तयार होतात. शंकराच्या लेकाचे गोड रूप हळूहळू आकार घेऊ लागते. डोक्यावर मुंडासे, मोठे कान, वक्रतुंड सोंड आणि त्या प्रसन्न चेहऱ्यावरची स्मित रेषा. प्रत्येक भाग हा काळजीपूर्वक घडवावा लागतो. मूर्तिकारासाठी ही केवळ एक मूर्ती नाही, ती त्याच्या जीवनाची एक अविभाज्य भाग बनते. रंगकामातही त्याचं दर्शन घडतं. नैसर्गिक रंग, सुंदर अलंकार आणि बाप्पाच्या डोळ्यामधील प्रकट होणारी करुणा. पर्यावरण स्नेही मूर्तींसाठी विशेष काळजी घेतली जाते. ही सगळी प्रक्रिया पाहताना मनात एकच भाव दाटून येतो, ही कला नव्हे, हे एक भक्तिभावाचं रूप आहे. कलाकारांच्या हातून मृत स्वरूपात उतरलेला बाप्पा म्हणजे एक आंतरिक श्रद्धेचा जिवंत अनुभवच असतो. बाप्पाची मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराचा प्रवास मातीपासून ते मोरयापर्यंत असतो. बाप्पाच्या आगमनाची तयारी, त्याचा जल्लोष, प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही मंडळाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. नमस्कार. नमस्कार सर, काय सांगाल? माझं नाव अजय चंद्रकांत सुर्वे. आम्ही शिवस्वराज्य प्रतिष्ठान संतोषनगर मार्केटचा राजा या नावाने गोरेगाव पूर्व येथे आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करीत असतो. आणि आम्ही परेल वर्कशॉपमधून यावर्षीचं आमचं हे तिसरं वर्ष आहे की आम्ही इथून मूर्ती नेतो आहे. जसं की तुम्ही बघू शकता की परेल वर्कशॉपमधून जेव्हा आपण एखादी मूर्ती आपण आगमन म्हणा किंवा इथून आम्ही जेव्हा आमच्या गोरेगावमध्ये जेव्हा आम्ही त्याचं आगमन करतो, तो जो उत्साह असतो तो एकदम वेगळ्या लेवलचा असतो. आणि त्यातल्या त्यात बाप्पाचं आगमन करताबरोबर त्याच्या अगोदर ज्या प्रथा असतात, जसं की आज आम्ही इथे पाठपूजनासाठी आलो होतो. आम्ही आमच्या मंडळाचं जे अधिकृत पत्रिका वगैरे आहेत ते आम्ही सर्वप्रथम इथे बाप्पाच्या चरणी अर्पण केली आणि त्याच्यानंतर आजपासून आम्ही आमच्या कामालासुद्धा सुरुवात करत आहोत. आमचे सर्व पदाधिकारीसुद्धा इथे उपस्थित आहेत. आणि अजून एक सांगायचं म्हणजे जी गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्राची शान आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की आता आपला राज्य उत्सव म्हणून देखील गणेशोत्सव जाहीर केलेला आहे. यावर्षी आमचा प्रण आहे, मराठी भाषेला जसा सन्मान दिला जातो आहे त्याचबरोबर राज्य उत्सव म्हणून जो गणेशोत्सवाला यावर्षी सन्मान मिळालेला आहे त्याचा पुरेपूर आम्ही यावेळेस जल्लोष करणार आहोत. आणि आमच्या राजाच्या माध्यमातून गोरेगाव पूर्व इथे आम्ही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करणार आहोत यावर्षी. आपण बघू शकतात काय भावना आहेत या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या. बाप्पाच्या आगमनाची तयारी अगदी थाटामाटात सुरू आहे असं म्हणायला काही हरकत नाही. धन्यवाद सर. बाप्पाच्या आगमनाची तयारी अगदी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत प्रसिद्धीजी. प्रसिद्धी मॅम, काय सांगाल? खरं तर माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे, कारण का मी जेव्हा 9वीत होती तेव्हापासूनचं माझं स्वप्न होतं की मी परेल वर्कशॉपमध्ये काम करणार. मी आता सध्या तरी छोट्या एका वर्कशॉपमध्ये काम करते जिथे फक्त शाडूच्या मातीच्या मूर्त्या बनतात. आणि आता मी इथे मला वाटतं मला हा दुसरा दिवस आहे मी इथे काम करते आहे. माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट आहे, माझ्या पॅरेंट्ससाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी एवढ्या लहान वयात, मी आता तरी 17 वर्षाची आहे आणि 17 वर्षांमध्ये मी इथे काम करते, माझ्यासाठी तरी मोठी गोष्ट आहे. बाप्पा आणि तुमचं नातं? बाप्पा आणि माझं नातं म्हणजे मी लहानपणापासूनचं माझं स्वप्न आहे की मला मूर्त्या घडवायच्या आहेत. म्हणजे मी एक 10 वर्षाची असताना पप्पा मला नेहमी इथे घेऊन यायचे आणि माझं असं होतं की मी पण इथे काम करणार मोठ्या झाल्यावरती. आणि मी ते करून, मला तरी असं वाटतं की मी ते करून दाखवलं. स्वप्नपूर्ती म्हणावी लागेल अशी. आणि धन्यवाद प्रसिद्धीजी. मूर्ती घडवणं केवळ मातीला आकार देणं नव्हे तर त्यात भावना घडवणं असेल. कान, डोळे, मुकुट, झेंडू, उंदीर महाराज, प्रत्येक गोष्टीत बारीक सारीक कामगिरी करावी लागते. गणपती आणि मुंबईचं काही विशेषच नातं आहे. गणेशोत्सवाची पंढरी मानली जाणाऱ्या लालबाग परळमध्ये आपण सध्या आहोत. मूर्ती घडवणं, तिच्यात प्राण आणणं, बाप्पाच्या केसापासून ते त्याच्या नखापर्यंत तो कसा घडतो, तो कसा साकार होतो हे जाणून घेऊयात. आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध मूर्तिकार सिद्धेश ढिगोळे सर. नमस्कार सर, तुमचं जय महाराष्ट्रावर. 16 वर्षाचा प्रवास, अनेक मंडळाच्या गणपती मूर्ती,
कसा होता हा प्रवास? काय सांगाल, तुमचा अनुभव कसा होता? नाही, अनुभव म्हणजे आम्ही शिकत आलेलो आहे ॲक्च्युअली. माझ्या अनुभवामध्ये ह्या सगळ्या प्रक्रिया झालं, परत त्याच्यानंतर हे काम झालं, हे शिकण्यापलीकडचं असं काही त्याच्यामध्ये असं विशिष्ट असं जास्त न सांगण्यासारखं असं नाही. कारण हा प्रवास असतो हा बेसिकच आहे. म्हणजे जे आपलं सुरुवात असते, त्यानंतर मध्यंतरीचा काळ असतो, त्यानंतर मग आपण परत एक फायनल स्टेपला येतो. शिकत राहतो माणूस प्रत्येक गोष्ट. आजही आम्ही शिकतोच आहे. तर मग एवढ्या वर्षांचा अनुभव फक्त अनुभवच आहे आणि त्याच्यामधून ज्या आम्ही काही गोष्टी शिकलो, त्या शिकलेल्या गोष्टींवर आता सध्या जो आमचं चाललेलं आहे काम ते चालू आहे. बाप्पाची मूर्ती म्हटल्यावरती सगळ्यात महत्वाचं असतात ते बाप्पाचे डोळे. आणि नेहमीच आपण बघतो कितीही मोठ्या मूर्त्या असू देत, बाप्पाचे डोळे इतके बोलके असतात की आपल्याला वाटतं की तो आपल्याकडेच बघतोय. त्याबद्दल काय सांगाल? नाही, बाप्पाचे डोळे प्रश्नच नाही. कारण आज आपण जेव्हा एखाद्या मूर्तीकडे पाहतो तर आपण त्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहिलं जातं. आणि बाप्पांचे डोळे हा एक मुख्य पैलू आहे या पूर्ण कलेमधला. जेव्हा मूर्ती साकारली जाते, त्यानंतर पेंटिंग केली जाते, तेव्हा शेवटी आपण बाप्पाचे डोळे जे आहेत ते पेंट केले जातात किंवा रंगवले जातात. आणि ते तितके चोख असणं देखील गरजेचं आहे. त्याला देखील एका अनुभवाची गरज लागते. डिस्टन्सच्या काही गोष्टी असतात. परत त्याच्यानंतर आपल्याकडे कसं सगळ्या मूर्त्या मोठ्या आहेत, तर त्याचा एक विशिष्ट अनुभव लागतो त्या कामासाठी. आणि त्या कामामध्ये तरबेज असलेले कलाकार आपल्याकडे असल्या कारणाने त्या गोष्टी आपल्या इथे सध्या सुरळीतरित्या चालू आहेत. असं शाडू मातीच्या मूर्तीचं महत्व तुम्हाला काय वाटतं, तुमच्या शब्दात? नाही, बघा, हा शाडू माती हे देखील एक माध्यम आहे आणि आम्ही देखील त्याच्यामध्ये काम करत आहोत. परंतु शाडू मातीबद्दल असं काही प्रॉब्लेमॅटिक असं काय विषय नाही. ते त्याच्यामध्ये काय आहे की आपण जेव्हा मूर्ती साकारतो तेव्हा आपण शाडूमध्येच पहिली साकारली जाते. कारण आपल्याला जे मेन आपण बोलतो ना, जे मॉडेल जे बनवायला लागतं हे शाडू मातीमध्येच बनवायला लागतं. त्याच्यानंतर शाडू मातीनंतर मग त्याच्यावरती ज्या पुढच्या प्रोसेस होतात ते त्या पद्धतीने केल्या जातात. शाडू मातीची मूर्ती ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडते का? तसं बघायला गेलं तर मग कसं आहे की गरीबातला गरीब माणूस देखील, गरीबातल्या गरीब माणसापासून ते श्रीमंतांच्या घरांमध्ये देखील गणपती साजरा केला जातो, उत्सव साजरा केला जातो. तर ह्याच्यामध्ये एक विशेष वर्ग आहे. आता आपल्यात एकदम म्हणजे आपण बोलतो मिडल क्लास आहे, फर्स्ट क्लासमध्ये लोक राहणारे, काही लोअर क्लासला राहतात लोक. तर गरीबातला गरीब माणूस जेव्हा गणेशोत्सव साजरा करतो हा त्याच्या खिशाला परवडेल असाच साजरा करतो. मग तो गणेश उत्सव साजरा करताना मूर्तीमध्ये पाहतो की त्याच्या सगळ्या गोष्टी, त्याचे सगळं जे फायनान्सेस असतात ते त्याच्यामध्ये बसले पाहिजे. मातीची मूर्ती कसं आहे, मातीची मूर्ती ही POPच्या मूर्तीच्या कंपॅरिझनमध्ये थोडी महाग पडते. म्हणजे ऑलमोस्ट डबल त्याचं आपण बोलतो ना मानधन घेतलं जातं. कारण त्याच्यामध्ये तेवढीच कुशलता आहे, तिला साकारण्यामागची जोखीम आहे, रिस्क आहे आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने ती साकारायला वेळ लागतो. तर अशा पद्धतीने मातीच्या मूर्त्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह. सध्याच्या जेनझी जनरेशनमध्ये भक्ती हा ट्रेंड बनली आहे का? भक्ती हे ट्रेंड असं नाही, परंतु गणेशोत्सवामध्ये कॉम्पिटिशन हे खूप प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे तसं बघायला गेलात तर. आणि आपण म्हणतो ना की ते कॉम्पिटिशन साधत असताना कुठेतरी उत्सवातली आपण बोलतो ना एक सात्विकता असते ती कुठेतरी गमावल्यासारखं ॲज अ मूर्तिकार म्हणून आम्हाला देखील वाटतं. कदाचित काही इतर लोकांना सुद्धा वाटतही असेल, पण सगळीच मंडळं त्यास अपवाद नाही. काही मंडळं त्यास अपवाद आहेत, सगळी लोक त्या ह्याच्याने बघत नाहीत. पण ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. हे कॉम्पिटिशन आपण जे म्हणतो ना, आपण एखादी गोष्ट दाखवण्यासाठी करणं किंवा एखाद्या गोष्टी असं मोठेपणासाठी करणं, म्हणजे हे पॅटर्न त्याच्यामध्ये भरपूर आहेत तसं बघायला गेलं तर. तुमचं आणि बाप्पाचं नातं काय? माझं आणि बाप्पाचं नातं हे केवळ तुम्हाला सांगतो हे खूप आधीपासून आहे. बालपणापासूनच मला गणपतीची आवड होती. त्याच्यानंतर मग मी माझ्या इथल्या देखील कार्यशाळेंमध्ये बोरिवलीला आम्ही काम केलेलं आहे. मग त्याच्यापासून ते इथपर्यंत मी एक आवड म्हणूनच सुरुवात केलेली आणि एक आवड जोपासता आज मी इथपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही मूर्ती एखादी घडवतात, आता एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या तुम्ही घडवतात, मूर्ती कारखान्यात असते, ती पूर्णपणे तयार होते. कारखान्यातून जेव्हा मूर्ती बाहेर पडते तेव्हा मनामध्ये कुठेतरी काय भावना असते? थोडंसं वाटतं, परंतु कसं आहे की तो जातोच मुळात परत येण्यासाठी, असं ॲक्च्युली आमची त्यामागची फिलिंग आहे. आणि
जर ते ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर बाप्पाची ही मुळात जागा ही त्यांच्या मंडपातच आहे. कारण आम्ही फक्त एक ते साकारण्याचं काम करतो. त्याच्यानंतर मग मंडळं ती आपापल्या जागेवरती घेऊन जातात, तिची प्राणप्रतिष्ठा होते. आणि थोडंसं वाटतं आता आधी मैदान हे रिकामं असतं, त्यानंतर भरतं, सगळ्या एक एक कानाकोपऱ्यामध्ये गणपती दिसतात आणि एकदम अचानक मध्ये चतुर्थीपर्यंत ऑलमोस्ट सगळे गणपती कारखान्यातनं गेलेले असतात. रिकामं वाटतं, परंतु तो जातोच मुळात. परत मी तेच सांगतोय, परत येण्यासाठी आणि पुढच्या वर्षीसाठी परत आम्हाला एक नवीन ऊर्जा देखील मिळते, काम करण्याची प्रेरणा मिळते, चुका सुधारण्याची सुद्धा आम्हाला संधी मिळत असते. तर मग ही एक प्रोसेस आहे जी सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत चालत असते आणि दरवर्षी रिपीट होत असते. एक मूर्तिकार म्हणून गणेश भाविकांना काय सांगाल? गणेश भाविकांना सांगायचं म्हणजे आता की तसं ॲक्च्युली सांगणार काय मी काय एवढा असा मोठा नाही, परंतु की आपण जे काय करतोय तर आपल्या ह्यामध्ये करण्यामागचे हेतू आपले पूर्णतः साफ असणं खूप गरजेचं आहे. परत त्याच्यानंतर आपण जे करतोय त्याचं आपल्याला भान देखील असणं खूप जास्त गरजेचं आहे की बाबा आपण काय करतोय काय नाही. कुठल्याही गोष्टीचा आपण बोलतो ना अतिरेक किंवा उन्माद केलेलं कधी म्हणजे ते आता शेवटी हा विषय उत्सवाचा येतो, भक्तिभावाचा येतो, तर मग ह्याच्यामध्ये काही प्रकारच्या लिमिटेशन्स असणं गरजेचं आहे. गणपती बाप्पा तो केवळ विघ्नहर्ता नाही, तो आपल्या भावना समजून घेणारा आपला सखा आहे. हा चेहरा, ही हसणारी डोळ्याची वक्ररेषा, हा मुकुट, हे कान आणि ही सोंड, प्रत्येक ठिपक्यात एका मूर्तिकाराचं प्रेम आहे. मूर्ती घडवणं म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तो एक जीव ओतण्याचा प्रवास आहे. एका मूर्तिकाराच्या हातात फक्त माती असते, पण त्याच्या मनात बाप्पा बसलेला असतो. बाप्पाचे डोळे म्हणजे बाप्पाचं अस्तित्व असतं. मूर्तिकार जेव्हा थरथरत्या हाताने बाप्पाच्या डोळ्यात रंग भरतो आणि बाप्पा डोळे उघडतात, तेव्हा बाप्पाच्या मूर्तीत प्राण येतो. मूर्ती घडवणं, ती साकार करणं, तिच्यात प्राण आणणं, मूर्तीचे डोळे किती बोलके असावे हे बघणं. बाप्पाच्या मूर्तीच्या पायापासून ते त्याच्या डोक्यापर्यंत कसा बरं साकार होत असेल आपला बाप्पा? कारण शिल्पकला ही केवळ एक कला नाही, तर तो एक अनुभव आहे. ती दगडात, लाकडात, मातीमध्ये आणि कल्पनांमध्ये साकार होतो. अगदी एका 5 फुटाच्या मूर्तीपासून ते अगदी 20 फुटाच्या मूर्तीपर्यंत कसा असतो मूर्ती बनवण्याचा प्रवास? गणेश उत्सव म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात रंग भरणारा सोहळा. त्या सोहळ्यासाठी प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो. जगाला आकार देणारा स्वतः आकार घेतोय. बाप्पा आपल्याला भेटायला सज्ज होतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी मयुरी देवरे. जय महाराष्ट्र, मुंबई.